21 एप्रिल 2025 ये मेरी फॅमिली ही हिंदी सीझन 2 बघितला. हिंदी सिरीज 5 एपिसोड्सची. मागची एक सिरीज झालीच होती. तर मागची सिरीज होती की समर ऑफ 98. आता याला त्यांनी नाव दिलं या सीझनला विंटर ऑफ 90s. तर ह्याच्यात दोघा भावांच्या ऐवजी जी फॅमिली यांची असते, आई शाळेत शिक्षिका असते, वडील टेलिकॉम मध्ये इंजिनियर असतात आणि मुलगी 11वीत दाखवली आहे आणि मुलगा काहीतरी 6वीत. आणि मुलगा हुशार असतो, मुलगी जरा ढ असते, अभ्यासात तिचं नसतं लक्ष एवढं आणि करत पण नसते जास्त अभ्यास. मग पण तिला असं वाटत असतं की मला आता मी मोठी झालीये, मला वेगळी रूम पाहिजे, असं तसं. पण नेमकी म्हणजे त्यांचं असं चाललंच असतं. तर तेवढ्यात त्यांची दादी येते त्यांच्याकडे राहायला. मग तो विषयच भरकटतो. त्यांना आवडत असते दादी राहायला, पण मग ती घजण एका पलंगावर आणि परत तिला तर रूम शेअर करावी लागते दादी बरोबर. आणि दादीचं घोरणं आणि सकाळी लवकर उठून तिची आरती पूजा त्या सगळ्यांनी तिला खूप डिस्टर्ब होतं. पण एक असा इन्सिडेंट होतो की तिची आणि दादीची मैत्री होऊन जाते. तर तिची आई थोडीशी तशीच, आता टीचर असल्यामुळे स्ट्रिक्ट असते. तर तिला काहीतरी फोनवरून सांगते की तू सामान घेऊन ये. आणि तिला आता असं 11वीत असल्यामुळे स्कूटर विटर चालवणं अलाउड नसतं. तर ही आईची स्कूटर घेऊन जाते आणि सामान घेऊन येते. तरी जाताना दादी तिला म्हणतेच की आईला आवडणार नाही ते. आणि मग आल्यावर जेव्हा नाही, आणि तिचा लहान भाऊ त्यालाही कळतं की हा जातो म्हणून मग तो दीदीची सायकल घेऊन जातो आणि मग कुठेतरी त्याचा ऍक्सिडेंट होतो. मग म्हणजे बोलणे खातो तो आणि ते बरंच लागतं त्याला. तर मग तो सांगतो, तो म्हणजे त्याचे आई वडील विचारतात त्याला की तू का मग घेऊन गेला होता दीदीची सायकल. तो म्हणे की दीदी पण तर तुझी स्कूटर घेऊन गेली होती. झालं, मग तिला पडते पुष्कळ. पण मग त्यावेळेस दादी तिला वाचवते की नाही, मीच तिला म्हटलं होतं की एवढं सामान आणायचं आहे तर स्कूटर घेऊन जा म्हणून. आणि मग तेव्हापासून तिचं दादीचं छान रॅपो जमतं. आणि म्हणजे आई स्ट्रिक्ट म्हणून ती आईला असं कोडवर्ड मध्ये किरण बेदी म्हणत असते. आणि दादीचं नाव नंतर ती इंदिरा गांधी ठेवते. आता तिला अभ्यासाची भीती वाटत असते. मग वडिलांचं तिचं फारसं असं बोलणं डायलॉग नसतात. मग त्यात ह्या दोघी आजारी पडतात, दादी नानी परीक्षेच्याच वेळेस तिच्या. मग अजून बोंबाऱ्या वाजायचा असतो. मग त्यावेळेस वडील तिला खूप हेल्प करतात. ते म्हणतात तू फक्त अभ्यासाकडे लक्ष दे, मी बघतो सगळं. आणि मग तिच्या काय डिफिकल्टीज असतात त्या पण सॉल्व्ह करतात. मग ते एक रिलेशन त्यांचं पुन्हा चांगलं होऊन जातं. मग तिला एक ध्रुव नावाचा मुलगा आवडत असतो. तर त्याच्याकडे पार्टी असते न्यू इयरची. तर मग ह्या सगळेजण त्यांनी बोलवलं नसतं. तिची मैत्रीण खोटंच त्याला फोन करून सांगते की रात्री परत याला हे होईल तर मी माझ्या मैत्रिणीला घेऊन येऊ का. मग तो म्हणतो की बरं घेऊन ये. मग आई वडील इतक्या रात्री म्हणून ती म्हणते एकटं नाही जायचं, तू या लहान भावाला पण घेऊन जा. मग जातात. मग ती ध्रुवशी गप्पा वगैरे मारते. पण आणि ध्रुवला म्हणजे तो करिअर ओरिएंटेड असतो आणि घरात तसं स्ट्रिक्ट वातावरण असतं, वडिलांचंही तो ऐकत असतो वगैरे, म्हणजे चांगला मुलगा असतो ध्रुव. तर ती म्हणते तू कोटाला चाललाय IITच्या एंट्रन्स करता, तर मला तुझा ऍड्रेस दे, म्हणजे मी तुला पत्र लिहीन, तुला म्हणजे फ्रेंड्सची आठवण वगैरे आली तर. तो म्हणतो माझ्या वडिलांनी सांगितलंय की अभ्यास जर करायचा आहे, आपलं जर टार्गेट अचीव्ह करायचंय तर बिलकुल मुलींच्या चक्करमध्ये आणि पत्रवित्राच्या ह्याच्यात पडायचं नाही. झालं, तिचं तिथेच डुप्प होऊन जाते. आणि मग राग येतो तिला. मग ती अर्धवट पार्टी सोडून येते. तर तेव्हाच मग आईला घरी जाणवते की काहीतरी. तरी ती विचारते की तू मुलाला भेटायला गेली होतीस का, तर नाही म्हणते. पण तिला लक्षात येतं की हे काहीतरी गडबड आहे झालेली. आणि मग त्यांची एक दिवस झाली ती परीक्षा होते. मग पेरेंट टीचर मीटिंग असते. मग मुलाचं तर सगळं चांगलं असतं, पण तरी मुलांनी एक्सपेरिमेंट केला असतो, तो लॅबमध्ये एक्सप्लोजन झालं असतं. मग ते तिला ऐकावं लागतं. आणि मुलीबद्दल तर ऐकायला मिळतच, म्हणजे जरी चांगले मार्क मिळाले असतात त्यावेळेस थोडेसे, पण मॅथ्समध्ये वगैरे, पण तरी म्हणजे
शेवटी मुलगी काय आईसारखीच वगैरे असे डायलॉग ऐकायला मिळतात. ते तिचं डोकं खराब झालेलं असं आईचं, की मला मुलांकडून नेहमी हे असंच ऐकायला मिळतंय वगैरे. आणि त्या ह्याच्यात तो छोटा काहीतरी चूक करतो तर त्याला ती थप्पड पडते. मग ती मुलगी त्याला समजावून सांगते की नाही नाही, म्हणजे आजीला सांगते की थप्पड त्याला नाहीये, ती ऍक्च्युली मला पडलीये. आणि नंतर मग तिला अधनमधनं ब्लँक कॉल्स यायला लागतात की तू छतवर ये, तू दिसायला सुंदर आहे. आणि ही मॅड सारखी वरती जाते, केस बिस मोकळे सोडते, मग चेहऱ्यावर तिच्या असं ग्लास चमकवला जातो. तिला अंदाजच नसतो कोण आहे काय. पण मग नंतर वडिलांना नाही कळतं की ब्लँक कॉल येतात. मग ते म्हणतात मी कॉलर आयडी बसवतो म्हणजे मग कळेल. तर ते जो मुलगा तिला करत असतो तो या तिच्या छोट्या भावाला पतंग उडवायला शिकवत असतो. तर बोलता बोलता हा छोटा सांगून जातो. त्याच्यामुळे मग तो फोन करणं बंद करतो. मग तो फक्त म्हणतो त्या छोट्या मुलाला की मी तुला शिकवीन, ट्रेन करीन पतंग कसा कापायचा, पण तू रील पकडायला कोणीतरी पाहिजे ना, मग तू दीदीला घेऊन येत जा. तर तो एक दिवस आणतो, पण मग नंतर ती म्हणते मला ह्या अशा लहान पोरांच्या खेळामध्ये काही इंटरेस्ट नाही. झालं, मग त्याचं ते म्हणजे त्या मुलाचं तो इंटरेस्ट जातो. आणि मग नंतर अचानक हिला खो खोच्या ह्याच्या करता बोलवणं येतं. म्हणजे आधी आलेलंच असतं, पण ती त्या दिवशी लेट पोचते प्रॅक्टिस करता. का तर ह्यांनी एक छोट्या तिच्या भावानी एक मॉडेल बनवलं असतं, पण त्याला पेंट करून रात्री ते वाळेल का म्हणून हीटर जवळ ठेवलं असतं आणि ते जळतं थोडासा काही भाग त्याचा. झालं तर रडत बसतो. तर मग ही प्रॅक्टिसला न जाता त्याचं ते मॉडेल पूर्ण परत करून देतं आणि मग त्याला पार्टिसिपेट पण करायला मिळतं आणि त्याला कॉन्सोलेशन प्राइज वगैरे मिळतं. त्याच्यामुळे मग सगळेच आनंदी असतात. पण हिचा चान्स जातो, ही उशिरा पोचल्यामुळे. मग जे टीम सिलेक्शन झालं असतं खो खोचं, तर त्याच्यातल्या एका मुलीला नेमकं ऐन मॅचच्या वेळेस आजारी पडते. मग सर तिला फोन करून बोलवतात. मग तिला तो चान्स मिळतो. पण रात्री परत येताना एक मुलगा सारखा तिचा पिछा करत असतो. त्याच्यामुळे ती घाबरलेली असते आणि म्हणजे आधी मग टाळमटाळ करायला लागते. ह्याला छोट्या भावाला शंका येते की जीव की प्राण असलेला खो खो करता ही प्रॅक्टिसला जायचा का टाळटाळ करते. म्हणून मग तो चुपचाप एक दिवस जातो, लपून बघतो आणि मग त्याला दिसतं की अरे आपला हा मित्रच, म्हणजे आपला जो कॉलनीतला जो आपल्याला पतंग हे करत होता तोच दीदीला आपल्या त्रास देतोय. आणि मग तो जाऊन त्याला एक थप्पड मारतो आणि म्हणतो माझ्या दीदीला त्रास दिलास तर बघ. तर हा पण त्याला थप्पड मारतो आणि त्याच्या नाकातनं रक्त वगैरे येते. मग घरी आल्यावर ते तिला कळतं बहिणीला की आपल्याकरता यांनी मार खाल्ला आणि ह्यांनी असं, म्हणजे तिला मग ते पण जाणवते की अरे खरंच आपला भाऊ पण मोठा होऊन राहिलाय. कारण मध्यंतरी तो असाच दाढी लावून म्हणजे साबण लावून दाढी करायचा प्रयत्न करत असतो की मला मोठं व्हायचंय, दाढी मिशा मला आल्या पाहिजेत वगैरे म्हणून. तर त्यावेळेस सगळेजणांनी म्हणजे हिनी कंप्लेंट केली असते की हा पाक असं करतोय वगैरे. पण मग तिला ते जाणवतं की खरंच आपल्याला न सांगता ह्याला सगळं समजलं आणि म्हणजे खरंच हा मोठा व्हायला लागलाय. आणि झालं मग बरेच दिवस जातात, विंटर सीझन पण संपत येतो. मग दादीचं परत जायचं चाललेलं असतं. मग सगळेजण गुड बाय करतात. मग ती म्हणते हा विंटर सीझन तर माझा छान गेला. मग दादी म्हणते आता मी चालली, आता तू एकटी मस्त रूम शेअर करते. म्हणते नाही नाही, मी आता माझ्या भावावरच करणार आणि बोल्ट पण नाही लावणार रूमचं. म्हणजे अशा प्रकारे प्रत्येक एकमेकांना समजून घेऊन आणि म्हणजे बोलून जरी कोणी नाही दाखवलं तरी प्रत्येकाला फॅमिलीमधल्या एकमेकांबद्दल वाटतं, एकमेकांबद्दल काळजी आहे हे लक्षात येतं आणि एकमेकांचे चांगलं वाईट गोष्टी कुठे कमी पडतोय, कुठे काय हे लक्षात येतं. इमोशनल आणि ओव्हरऑल म्हणजे नॉटी एंटरटेनिंग छान ड्रामा, सुंदर.